शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार मैत्रिणींनो, श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. ओम श्री कालभैरवाय नमः. बघा, कालभैरव अष्टक. मैत्रिणींनो, देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो, परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार. असे शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवांचे स्थान असते असे सांगितले जाते. कालभैरव अष्टक हे श्री आदिशंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे. कालभैरव अष्टक स्तोत्रमध्ये श्री आदि शंकराचार्यांनी कालभैरवांची स्तुती तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केले आहे. कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्यांचे, समस्यांचे, दुःखाचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रूपी कालभैरव होय. मैत्रिणींनो, बघा, मान्यतेनुसार काळा कुत्रा हा काळा भैरवाचे प्रतीक मानला जातो. श्रीमद आदिशंकराचार्यांनी रचलेले कालभैरव अष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्यांचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याचे भगवान कालभैरव अत्यंत भयावह, भूत प्रेत दिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख, दारिद्र्य, क्लेश नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते असा भाविकांचा विश्वास अनुभव आहे. मैत्रिणींनो, कालभैरव अष्टक हे श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे. हे कालभैरव म्हणजे काशी बनारसचे भगवान शिवशंकर यांचे स्तुतीपर स्तोत्र आहे. कालभैरव अष्टकाबाबत अशी मान्यता आहे की कलियुगात जीवन जगताना येणाऱ्या अडथळ्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित धावून येणारी देवता म्हणजे साक्षात भगवान महादेव रूपी कालभैरव होय. कालभैरवांच्या पहिल्या मुख्य 8 श्लोकामध्ये कालभैरवांची स्तुती व व्यक्तिमत्व नमूद केले असून शेवटच्या श्लोकामध्ये या स्तोत्राची फलश्रुती लिहिलेली आहे. मैत्रिणींनो, हिंदू पौराणिक कथेनुसार कालभैरव अष्टक स्तोत्राचा नियमितपणे जप करणे म्हणजे भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. कालभैरव अष्टक स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते. साधारणतः कालभैरव अष्टक स्तोत्राचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी केले जाते. कालभैरव अष्टक स्तोत्राचे सायंकाळी सूर्यास्तानंतर पठण केल्यास भूत प्रेत, काली जादू, मूठ इत्यादीपासून आपले संरक्षण होते. म्हणूनच मैत्रीण, आज आपण या व्हिडिओमध्ये कालभैरव अष्टक म्हणजे कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी पठण करण्यात येत असलेल्या कालभैरव अष्टक स्तोत्राचे महत्त्व, त्याचं मराठीत अर्थ, कालभैरव अष्टकाचे नियमित पठण केल्याने होणारे फायदे बघणार आहोत. मैत्रिणींनो, भगवान कालभैरव यांची आराधना केल्याने भूतबाधा, तांत्रिक बाधा यासारख्या समस्या नष्ट होतात. भगवान कालभैरव हे वैराग्य असल्याने ते आपल्या भक्तांपासून दूर स्मशानात निरंतर ध्यानिष्ठ बसलेले असतात, म्हणून त्यांना कालवैरागी असे देखील म्हटले जाते. भगवान कालभैरव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व समस्या नष्ट करण्यासाठी आपण कालभैरव अष्टकाचे नियमित पठण केले पाहिजे. कालभैरव अष्टकाचे नियमित पठण केल्याने आपणास त्वरित लाभ होतो. शिवाय आपल्यावर असलेल्या कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तीपासून तसेच भूतबाधा यासारख्या वाईट शक्तीपासून आपली सुटका होते. भगवान कालभैरव यांचे पूजन केल्याने, त्यांचे अष्टकाचे पठण केल्याने आपल्या कुंडलीत असलेले राहू, केतू यासारखे ग्रह देखील शांत होऊन जातात. यासारख्या अनेक प्रकारच्या भावना लोकांच्या मनात कालभैरव अष्टक बाबत आहेत. नारद पुराणामध्ये भगवान कालभैरव यांची पूजा केल्याने मिळणाऱ्या लाभाचे वर्णन असून भगवान कालभैरव यांच्या उत्पत्ती संबंधित एक कथा देखील सांगण्यात आली आहे. भगवान कालभैरव यांना महाकालेश्वर या नावासोबत दंडापती या नावाने देखील म्हटले जाते. वाराणसी या ठिकाणी भगवान कालभैरव यांना आपल्या पापापासून दंडामुळे मुक्ती मिळाल्याने त्यांना दंडपाणी सुद्धा म्हटले जाते. मैत्रिणी, नारद पुराणामध्ये सांगितल्यानुसार काल अष्टमीच्या दिवशी भगवान शंकरांच्या कालभैरव या रूपाचा जन्म झाला होता. भगवान कालभैरव या नावाचा अर्थ होतो भीतीला दूर पळविणारी देवता.
यामुळे कालाष्टमीच्या दिवशी जे भाविक मनोभावे कालभैरव यांची आराधना करतात, तसेच कालभैरव अष्टकांचे पठण करतात, त्यांची सर्व दुःखे पापे नष्ट होतात. तसेच भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की जर एखादा भाविक खूप काळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर त्याने या कालभैरव अष्टकाचे पठण केल्यास, कालभैरव अष्टकाचे 11 आवर्तने केल्यास काहीच हरवलेली मुलं मुली घरी सुखरूप आल्याचे म्हटले जाते. काहीचे न मिळणारे पैसे मोठी रक्कम परत मिळते. सासू सासरे पती इत्यादी व्यक्ती घरातील स्त्रीला त्रास देत असतील तर त्या त्रासापासून सुटका होते. वाईट धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका होते. मुलांची, महिलांची, माणसांची भीती नाहीशी होते. असे विविध अनुभव लोकांना आलेले आहेत. संकटकाळी मृत्यूगंडातर समयी संरक्षण करणे या देवतेचे ब्रीद आहे. त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या धक्काधक्कीच्या युगात स्वसंरक्षणासाठी सर्वांनी, विशेषतः महिलांनी, दररोज एक वेळा तरी हे कालभैरव अष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवन सुखी आणि यशस्वी व्हावे. मैत्रिणींनो, सोमवारी किंवा या अमावस्येच्या दिवशी देवाला मंदिरात हार, नारळ, खडीसाखर वाहून पूजा करावी. मूर्ती असल्यास एक वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक करून नंतर नैवेद्य व दक्षिणा करून भगवान शंकरांची आरती म्हणावी. संकट काळात विनंती, प्रार्थना केल्यास हा देव पावतो. हा अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने अतिसंकट काळात त्या देवाकडून संरक्षण केले जाते. महागंभीर संकटाच्या वेळी या स्तोत्राचे रोज 11 किंवा 108 श्रद्धापूर्वक करावे. पाठ सुरू करण्यापूर्वी पाठ कशासाठी करत आहोत त्याची विधिवत संकल्पना सोडावी. याने संकट मुक्तीचा मार्ग निश्चित सापडतो. तसेच बाहेरची बाधा असल्यास घरातील कोणी एका व्यक्तीने देवासमोर 4-5 उदबत्ती लावून रात्री उत्तरेकडे तोंड करून कालभैरव अष्टक स्तोत्र एकाग्रतेने वाचावे. उदबत्तीची रक्षा घरातील प्रत्येकाने कपाळी लावून बाकीची रक्षा घरात 4ही दिशांना फुंकणे. यामुळे घरातील अशुभ छायापासून यथाकाल मुक्तता मिळते. मैत्रिणींनो, आपली कामना पूर्ण झाल्यानंतर देवाला बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, कांदा, लिंबू व नारळ घेऊन नैवेद्य दाखवावा व आभार मानावे. आता चला तर मग महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. ते जाणून घेवा कालभैरव अष्टक स्तोत्रचा मराठी अर्थ. ज्यांच्या पवित्र चरण कमलांची देवराज इंद्र नेहमी पूजा करतात, ज्यांची शिरोभूषणा म्हणून चंद्राला धारण केले आहे, सर्पजन्य यज्ञ पवित्र म्हणून धारण केला आहे, जे दिगंबर आहेत व नारद आणि इतर योगीजन यांची पूजा करतात, अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो, जे कोठे सूर्याप्रमाणे तेजस्वी व दीप्तिमान आहेत. संसाररूपी सागरातून तारणारे श्रेष्ठ नीळकंठ असलेले, इच्छित वस्तू देणारे, 3 डोळ्यांचे कमळासारखे डोळे असणारे आणि अक्षमान व त्रिशूल धारण करणारे अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो, ज्यांचे शरीर श्यामवर्ण आहे, ज्यांच्या हातात शूल, टंक आणि दंड घेतलेला आहे, ते आदित्य, अविनाशी आणि अधिकारण आहेत, जे त्रिविधतापासून मुक्त आहेत, ज्यांचा पराक्रम महान आहे, जे सर्व धर्म समर्थ आहेत आणि ज्यांना तांडव नृत्य आवडते, अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाशील कालभैरवांची मी आराधना करतो. तसेच स्वरूप सुंदर व प्रशंसना आहे. सर्व संसार म्हणजे ज्यांचे शरीर आहे, ज्यांच्या कमळे सुंदर रुणझुण आवाज करणारी सोन्याची साखळी आहे, जे भक्तांचे आवडते शिवस्वरूप आहेत, जे मुक्ती आणि मुक्ती देणारे आहेत, अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो, जे धर्माचे पालक व अधर्माचा नाश करणारे आहेत, जे कर्म कशापासून सोडवणाऱ्या आहेत, जे कोणी कल्याण करणारे व सर्व व्यापक आहेत, ज्यांचे सर्व शरीर सोनेरी रंग असणारे शेषनागाने सुशोभित आहे, अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो, ज्यांच्या पायामध्ये रत्नजडित पादुका आहेत, जे निर्मळ, अविनाशी, अद्वितीय आणि सांगण्याची इष्टदेवता आहेत, जे यमाचा अभिमान नष्ट करणारे व मृत्यूच्या दंडातून वाचणारे व मोक्ष देणारे आहेत, अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करून, ज्यांच्या अट्टहासाने ब्रह्मांडाच्या समूह विधारणे होतो, ज्यांच्या कृपा पूर्ण दृष्टी कटाक्षणी पापांचे डोंगर नष्ट होतात, जे 8 प्रकारांचे सिद्धी देणारे आहेत, ज्यांची कमल माला धारण केले आहे, अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री
कालभैरवांची मी आराधना करतो, जे सर्व प्राणीमात्रांचे नायक आणि भक्तांना विशाल कीर्ती देणारे आहेत, जे काशीमध्ये राहणारे सर्व पाप पुण्याचा न्याय करणारे आणि सर्व व्यापक आहेत, जे नीतिमान अनुसरणारे फार प्राचीन आहेत, जे संसाराचे स्वामी आहेत, अशा काशी नगरीमध्ये राहणाऱ्या कृपाळू श्री कालभैरवांची मी आराधना करतो. ज्ञान आणि मुक्ती देणाऱ्या भक्तांच्या पुण्याची वाढ करणाऱ्या, शोक मोह दीनताप लोभ आणि त्रिविधता नष्ट करणाऱ्या या मनोमन कालभैरव अष्टकाचं पठण करणारा निश्चित अंतिम कालभैरवांच्या चरणी कमळाजवळ वास करतो असे म्हटले जाते. तर मैत्रिणींनो, ही तुम्ही सुद्धा कालभैरव अष्टकाचे पठण केल्याने अनेक लाभ मिळू शकतात. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण मला माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती. ही व्हिडिओ पूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री कालभैरवाय नमः नक्की टाईप करा आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, म्हणजे ही संपूर्ण व्हिडिओ पूर्ण माहिती त्यांनाही समजेल आणि त्यांनाही याचे महत्त्व समजेल. तर ही माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री कालभैरवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद. ओम श्री कालभैरवाय नमः. हर हर महादेव.